नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला बोटनेक ब्लाऊजचा। पुढे पण बोटनेक आहे आणि पाठीमागे पण बोटनेक आहे आणि हा आहे आपला ब्लाऊज पीसचा कपडा। तर बघा इथे बघा अशा प्रकारे आहे ब्लाऊज पीसचा कपडा आणि याची खूप सुंदर अशी डिझायनर साडी आहे, त्याच्यात हा ब्लाऊज पीस आहे आणि साडी पण अशी कटवर्क मध्येच आहे। खूप सुंदर अशी साडी आहे याची आणि हा आपला पूर्ण असा ब्लाऊज पीस आहे। हातासाठी डिझाइन दिलेली आहे आणि ही जी डिझाइन दिलेली आहे ना अशा शेपमध्ये, तर आपण बाही जो शिवताना पण याच शेपमध्ये पूर्ण आपण याची शिलाई करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा, आपण बाहीचा व्हिडिओ कशा प्रकारे करणार आहोत। कारण काय होतं ना, प्रत्येक वेळेस आपण अशी शिलाई असली की नॉर्मल शिलाई मारूनच आपण पूर्ण बाही तयार करतो। तर आपण तसं न करता इथे जसं आपला बाहीला इथं आपल्या कटवर्कमध्ये शेप दिलेला आहे ना, त्यानुसारच आपण बाही स्टिच करणार आहोत। आणि बाही जी आहे ती आपली पफ स्लीवची आहे, शोल्डरला जे सोने असतात ना तशी आपली बाही आहे। आणि आपला जो पाठीमागचा आणि पुढचा भाग आहे तो बोटनेक आहे। पुढे पण बोटनेक आणि पाठीमागे पण पूर्ण पॅक बोटनेक अशा प्रकारे। आणि पुढे आहे आपला 4 टक्स ब्लाऊज आहे। अशा प्रकारे आजचा ब्लाऊज आहे आपला। तर ह्या ब्लाऊजची आपण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा हा ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मी इथं 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही, हे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि आता इथं आपण याची कटिंग करणार आहोत। तर इथं बघा सगळ्यात अगोदर इथं आपण आता बॅक पॅक आहे आपला आणि फ्रंट ओपन आहे। तर सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत। तर बॅक पार्टची कटिंग करताना आपल्याला सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचं असतं। तर आपली उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपण इथं 15 इंचावर एक मार्किंग करणार आहोत। ओके, तर इथे बघा 15 इंचावर अशा प्रकारे मार्किंग केलं। आता इथं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि ही जी लाईन आहे ती आहे आपली शोल्डर लाईन। इथे बघा अशा प्रकारे लाईन आखून घेतली। आता इथून आपल्याला शोल्डरचा हाफ घ्यायचा असतो, जेवढा पण तुमचा आता बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डरचा जेवढा हाफ येईल तेवढा घ्यायचा असतो आणि डीप नेकमध्ये आपल्याला कमी करायचा असतो। पण आता इथं आपला बोटनेक आहे त्यामुळे आपल्याला जेवढा शोल्डर आहे त्याचा हाफ घ्यायचा आहे। तर इथं मी शोल्डर आहे 16 इंच, त्याचा हाफ मी इथं 8 इंच असं मार्किंग करून घेणार आहे। ओके, तर इथे बघा अशा प्रकारे 8 इंच घेतलं, असं मार्किंग करून घेतलं आणि इथं 8 घेतलंय। तर इथं आपल्याला त्याच्यापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं असतं, पण अगोदर आपण 8च इंच घेऊन सरळ मार्किंग करून घेऊया आणि मग नंतर 1 इंच कमी करूया, म्हणजे आपले तुम्हाला पण समजायला सोपं जाईल। ओके, आणि मुंड्याची खोली किती घ्यायची, तर इथं आपल्याला मुंडा 7च इंचाचा घ्यायचा आहे असा। कारण 8 इंच आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल, जेवढा शोल्डर असेल तेवढाच आपल्याला मुंड्यासाठी पण घ्यायचं। पण काय होतं ना, इथं पूर्ण बोटनेक आपण 8 इंच घेतला ना, हा साईडचा पार्ट खूप छोटा शिल्लक राहतो। मग हा पार्ट खूप छोटा शिल्लक राहिला ना, मग आपण हात असं वरती केलं ना तर कमरेतून आपला ब्लाऊज वरती उचलला जातो। त्यामुळे आणि मी सांगते त्या ट्रिकने तुम्ही कटिंग करा बघा, शोल्डर आर्म होल पण तुमचा कमी होणार नाही आणि ब्लाऊज पण एकदम फिटिंगला परफेक्ट बसेल। तर इथे बघा आपण इथं 7 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेणार आहोत। तर इथे बघा आता इथं आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। ओके, आणि ही जी लाईन आहे ती इथं आपल्याला चेस्ट लाईन येणार आहे, म्हणजे इथं छातीची ही, याच्यावर आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत। तर इथे बघा आपली छाती आहे 9.5 इंच, तर इथं आपल्याला 9.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। ओके, झालं। आता बघा इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, त्याच्या अगोदर इथं मी तुम्हाला म्हटलं होतं 1 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे। आता ही हेवी साईज आहे म्हणून मी 1 इंच घेते, तुम्ही इथं पाऊण इंच घेऊ शकता नॉर्मली। मी पण इथं तुम्हाला पाऊण इंचच घेऊन दाखवते। ओके, तर इथे बघा मी पाऊण इंच मार्किंग केलेलं आहे आणि नंतर असं क्रॉसमध्ये आपल्याला इकडे जी शोल्डरची लाईन आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे। ओके, तर इथे बघा अशा प्रकारे जोडून झालेलं आहे। आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मुंड्याचा आकार देताना इथून 1 इंचावर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा। इथे बघा अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे। आणि तुम्हाला इथं जर वाटत असेल ना
की मुंड्याचा आकार कमी होईल, तर तुम्ही इथं लगेच चेक करून घ्यायचं. तुमचा जेवढा मुंडा असेल त्याचा हाफ इंच इथं आपला आला पाहिजे. ते इथं बघा अशा प्रकारे. आता माझं मुंड्याचं माप आहे 16 इंच. तर इथं आपल्याला हाफ मध्ये किती आलं पाहिजे, तर 8 इंच. तर इथं बघा आपली ही जी फिटिंग लाईन आहे ना, त्या फिटिंग लाईन पासून आपल्याला आता इथं समजा हाफ इंच आपलं शोल्डर मध्ये जाणार. ओके, तर इथून अशा प्रकारे पकडायचं. आपलं बरोबर 8 इंच अशा प्रकारे आलं पाहिजे. ओके, तर इथं बघा आपलं इथे येते 8 इंच. आता इथं आपल्याला अर्धा इंच शोल्डर स्लोप द्यायचा आहे. म्हणजे आपण बोटनेक मध्ये हाफ इंच डाऊन करतो ना, तर इथपर्यंत आपलं शोल्डर स्लोप जाईल आणि इथं आपला बाही जोडली जाईल. मग आपला मुंड्याचा माप परफेक्ट 8 इंच येते, कारण इथून आपण बाही जोडायला चालू करतो. हा जो शेप आहे ते त्याच्या आतून मधून आपल्याला अशा प्रकारे बाही जोडायची आहे. तर इथे बघा आपला 8 इंच बरोबर येते. म्हणजे जे आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. ओके, समजलं इथपर्यंत? तर आता बघा इथं आपण कमरेचं माप टाकूया. तर कमरेचं माप टाकताना आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर कमर किती आहे आपली 30 इंच. तर 30 इंचचा चौथा भाग किती येतो 7.5 इंच. तर इथं अशा प्रकारे 7.5 इंचावर मार्क करायचं. 1 इंच आपला पाठीमागचा जो डॉट असतो ना त्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा, आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय. तसंच इथं पण आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि जे हे पॉइंट दिलेले आहेत आपण ते अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. झालं, एवढं क्लिअर झालं? आता इथे बघा, इथं आपल्याला गळ्याचा माप टाकायचा आहे. गळ्याचा माप टाकायच्या अगोदर हे तुम्हाला बघायचं, जर आपल्याला ब्लाऊज मापाला आलंय ना त्याचा रेडी शोल्डर किती आहे. तर रेडी शोल्डर तुम्हाला किती ठेवायचा आहे, 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच, जेवढा ठेवायचा असेल त्याच्यात पाऊण इंच किंवा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर इथे बघा माझा रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करणार, पाऊण इंच प्लस करणार आहे. तर मी इथं 3.25 इंचावर इथं मार्किंग करते. कारण जे नवीन शिकणारे असतात त्यांना शिलाईमध्ये जास्त जातं, आणि जे म्हणजे रेग्युलर शिवतात त्यांना पाऊण इंचात होऊन जातं. कारण आपल्या गळ्याच्या साईडला पाव इंच शिलाईमध्ये जातं, आणि इकडे जिकडं बाही आपण जोडतो तिथं आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. तर तुम्हाला जेवढं शिलाई दाबायचं असेल तेवढंच तुम्ही इथं एक्स्ट्रा घ्यायचं. तर माझं पाऊण इंच जातं म्हणून मी इथं पाऊण इंच ऍड केलेलं आहे. तुम्ही इथं 1 इंच पण ऍड करू शकता जर तुम्ही नवीन शिकत असाल तर. ओके, आता इथे बघा आपल्या गळ्यासाठी किती राहिलेलं आहे, तर इथं 4.25 इंच आपलं इथं गळ्यासाठी राहिलेलं आहे. तर इथं पण आपल्याला 4.25 इंचावरचे मार्किंग करून घ्यायचं आहे असं. आणि इथं उंचीला किती घ्यायचं, तर बघा 3.5 इंच डीप आपल्याला खाली घ्यायचं आहे. तर इथे बघा 3.5 इंच आपल्याला अशा प्रकारे येत आहे. अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायची, आणि ते असा पाठीमागच्या बोटनेकसाठी आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. आता तुम्ही बघा इथं असा हाताने पण आकार देऊ शकता, तरी पण परफेक्ट येतो. आणि तुमच्याकडे जसा फ्रेंच कर्व असेल तर त्याने पण तुम्ही आकार देऊ शकता, असं तुम्हाला जसं वाटेल तसं त्यानुसार. असं पण दिला तरी पण परफेक्ट येतो. तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही देऊ शकता, किंवा असं ठेवून. असा नाही परफेक्ट येते, असं ठेवून तुम्ही याला आकार देऊ शकता, पण मी शक्यतो हातानेच देते. आणि बोटनेकचा शेप देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून आहे ना, इथून असं सरळ गोल करून घ्यायचं नाही. असं सरळ गोल केला तर शोल्डर मध्ये आपला जे आहे ना ते व्यवस्थित बसत नाही, उचलल्या जातो. त्यामुळे बोटनेकचा शेप देताना असा बोट सारखाच असा क्रॉस मध्ये द्यायचा असा. ओके, तर झालं. बॅक पार्ट इथपर्यंत क्लिअर झालं. आता पाठीमागचा डॉट कसा द्यायचा ते, ही जी फिटिंगची लाईन आपण घेतलेली आहे तिथून असं बरोबर हाफ करून घ्यायचं, आणि इथं आपला पाठीमागचा डॉट येतो. आणि नॉर्मल डॉट पेक्षा 1 इंच डॉट आपल्याला जास्त घ्यायचा असतो बोटनेक मध्ये. तर आपण 4 4.5 आपला नॉर्मली डॉट देतो, तर इथं आपल्याला 5 इंचापर्यंत पाठीमागचा डॉट द्यायचा आहे. आणि पाठीमागचा डॉट आपल्याला दोन्ही साईडला किती द्यायचा आहे, तर अर्धा अर्धा इंच. कारण 1 इंच आपण डॉट साठी घेतले नाही ना, तर या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा इंच बरोबर असं डॉट मध्ये डॉट द्यायचा आहे आपल्याला. ओके, आता हे बॅक पार्ट पूर्ण आपलं झालेलं आहे. याची आपण कटिंग करून घेऊया. आणि जी शोल्डर स्लोप आहे ते मी पूर्ण जोडल्याच्या नंतर देते, मी आताच नाही देत. तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही आता पण देऊ शकता, पण मी पूर्ण म्हणजे मेन कपडा जोडला ना त्याच्यानंतर मी पुढचा आणि पाठीमागचा शोल्डर स्लोप नंतर देते.
तर इथे बघा, इथे हा आपला बॅक पार्ट पूर्ण तयार झालेला आहे. आता आपण हाच पार्ट ठेवून फ्रंट पार्ट तयार करणार आहोत. तर फ्रंट पार्ट आपला ओपन आहे, तो इकडे बघा ओपन साईडला आपल्याला ठेवायचा आहे. ओके. आणि जर नॉर्मली आपण कटिंग करत असतो तर हुकायसाठी आपण एक्स्ट्रा ठेवतो, पण तेव्हा आपल्याला पुढचा गळा हा डीप नेक असतो, त्यामुळे आपल्याला इथं अर्धा इंच आपण ठेवतो. पण इथं आता पुढचा आणि बोटनेक आणि पाठीमागचा पण बोटनेकच आहे, त्यामुळे हुकायसाठी आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं नाही. आणि बोटनेक जरी असला तरी काय होतं ना, आपला पुढचा जो गळा असतो ना तो आपला थोडं अंग असं वाकलेलं असतं ना, त्यामुळे पाठीमागं जेवढं आपण हे अंतर घेतो त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं. नाही तर काय होतं, गळ्याच्या तिथं तुम्ही बघितलं असेल समोर एकदम मधोमध बोटनेक आपण शिवल्याच्या नंतर असं थोडंसं लूज झालेलं होतं गळ्याच्या ठिकाणी. मी तुम्हाला साईडला पिक्चर दाखवेन तसा तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे. तर त्यासाठी आपल्याला ही पाठीमागं किती घेतलंय, 5.25 इंच. तर पुढच्या गळ्यासाठी आपल्याला 4.25 किंवा 4.5च घ्यायचं आहे. तर इथे अगोदर आपण जसंच्या तसं ठेवून ॲज इट इज मार्किंग करून घेणार आहोत. ओके. तर हे बघा असं ठेवले. आता आपण पूर्ण जसं आहे तसंच आपण याला मार्किंग करून घेऊया. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण पूर्ण व्हिडिओमध्ये मी बोटनेक ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते अगदी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही वेळ काढून अगदी निवांतपणे बघा, म्हणजे काय ना हे छोट्या छोट्या गोष्टी मी जे सांगते ना त्या तुम्हाला कटिंग करताना खूप हेल्पफुल होतील. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत नक्की बघा आणि वेळ काढून बघा, म्हणजे निवांतपणे बघितलं ना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. ओके. आता इथं बघा, हे आपला पूर्ण बॅक पार्ट ठेवून आपण जसे तसा कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला इथं सगळ्यात अगोदर मुंड्याचं मार्किंग करून मुंड्याचं तयार करून घेऊया बॉक्स आपण. पाठीमागच्यासाठी आपण किती मुंडा घेतला होता, तर 7 इंच. आता आपण जो शोल्डर स्लोप कट केला असता तर इथं बरोबर आपल्याला घेता आलं नसतं, त्यामुळं नंतर आपण शिवताना कटिंग करून घ्यायचं. इथे बघा अशा प्रकारे. आता अगोदर आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करूया. तर इथं बघा आपल्याला 4.25 इंच, म्हणजे आपण मागं 5.25 घेतलं होतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून आपण पुढच्या गळ्यासाठी इथं मार्किंग करणार आहोत. ओके. तर इथं मी 4.25 इंचच घेतलेला आहे. ते इथं 4.25 घेतलं आणि शोल्डर पट्टी किती होती आपली, 3.25 इंच होती. तर इथं पण बरोबर 3.25 इंचावरच ठेवून इथं आपल्याला असं मार्किंग करायचं आहे, म्हणजे जे अर्धा इंच आहे ते आपलं इथं मायनस होतं. ओके. नंतर मग आता ही किती माप आहे, 7.5. तर मग इथं पण आपल्याला 7.5 इंचावरच मार्किंग करायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे कटिंग केली ना आपल्या ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट बसते, कुठेच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही ट्राय करून नक्की बघा एकदा आणि मग नंतर मला कमेंट करून सांगा की मी जी पद्धत सांगितली आहे तुम्हाला ती योग्य आहे का नाही ते. ओके. आता इथपर्यंत झालं. आता आपण ही लाईन ओढून घेऊया आणि पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. ओके. तर पुढचा गळा पण आपण 3.5 इंचच घेणार आहोत, कारण कस्टमरला जास्त डीप नको आहे. तुम्हाला जर इथं थोडासा डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्ही 4 इंचापर्यंत घेऊ शकता. तर इथं मी 3.5 इंचावरच मार्किंग करणार आहे. थोडंसं खाली 4.25 पर्यंत करते. ओके. तर इथं 4.25 इंच मी घेतलेला आहे. तिथे बघा अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं अशा प्रकारे गळ्याचा शेप द्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता मी गळ्याचा शेप कशा प्रकारे देते. असं नाही की असा गोल दिलाय, गोल दिला की ब्लाऊज आपला बरोबर बसत नाही बोट नेकला. आणि तुम्हाला जो गोल हवा असेल तर थोडासा तुम्ही असा देऊ शकता, पण शोल्डर जोडताना मग प्रॉब्लेम होतो, मग तिथं आपला शोल्डर उचलला जातो. आता पुढचा गळा झाला. आता आपल्याला हा 4 टक्स बेल्ट ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे आपल्याला बेल्ट काढावा लागेल. तर बेल्टसाठी खाली मी अगोदर 2-2 इंचचं मार्किंग करून घेते. इथे बघा खूप सोपी पद्धत आहे ही बेल्ट ब्लाऊज कटिंग करण्याची. अगोदर हे 2-2 इंच मी मार्किंग केलं आणि इथून अशी सरळ लाईन आखून घेतली. जास्त मेजरमेंट लक्षात ठेवायची गरज नाही. हा या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर. आणि नंतर इथं 1 इंच वरती घेतली आणि 1 इंच वरती घेऊन इथं आपल्याला अशा योगपट्टीचा शेप. इथे बघा आता योगपट्टी झालेली आहे. आता आपण याच्यासाठी डॉटची मार्किंग करणार आहोत. तर डॉटची मार्किंग करताना आपण नॉर्मली डीप गळा असेल तर इथं जेवढं असेल त्याचं हाफ घेतो.
पण इथं आपला बोटनेक आहे त्यामुळे इथं आपल्याला याचा हाफ घ्यायचा नाही. तर आपला वरून बस पॉईंट किती येतो जो आपण टक्स पॉईंटसाठी घेतो तो, तर इथं आहे आपला 9.5 इंच. तर मग मी इथं 9.5 इंचावर मार्किंग करणार आहे. शक्यतो 9.5, 9.5, 10 यामध्येच असतं सगळ्यांचं, तर तुम्ही इथं 9, 9.5 घेऊ शकता सगळ्यांसाठी. ओके. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंचावर, कारण अर्धा इंच आपला इथं शिलाईमध्ये जातो हुकाई पट्टी जोडण्यासाठी. तर इथं 3 इंचावर मी मार्किंग केलं. आणि इथून आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायचं आहे, जो मधला आपला डॉट असतो त्याच्यासाठी. आणि मधल्या डॉटची उंची इथं घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. ओके. आणि इकडच्या साईडला पण आता हेवी बस्ट असेल तर 1 इंचचं मार्किंग करायचं आहे, आणि कमी असेल तर 1.5 इंचचं मार्किंग करायचं आहे. तर इथं मी 1.5 इंचचं दोन्ही साईडला मार्किंग करून घेत आहे अशा प्रकारे. आणि हे आपल्याला दोन्ही पण लाईन जोडून घ्यायच्या आहेत. ओके. हा झाला आपला मधला डॉट तयार. आता इकडच्या साईडला आता इथं आपला किती, इथं जे माप आहे 1.5 इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर इकडच्या साईडला आपल्याला 1 इंचच वाढवायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 1 इंच वाढवायचं आहे, कारण बॅक डॉटसाठी आपल्याला ऑलरेडी 1 इंच आपण वाढवलेलं असतं. त्यामुळे इथं पूर्ण दोन्ही अर्धा इंच आपलं उकाईमध्ये जातं आणि इथं अर्धा इंच शिल्लक राहतं त्यातल्यामुळं मग 1.5 इंच भीत आपलं बरोबर होतं. ओके. आणि आता इथून आपल्याला अगोदर इथला डॉट देते, ते इथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण आपल्या इथल्या डॉटमध्ये शिलाईमध्ये जातं. इथे बघा अशा प्रकारे आता पूर्ण वाढून झाला. आता इथला डॉट आपल्याला द्यायचा आहे. तर इथला डॉट आपल्याला 2 इंचावर वरती द्यायचा आहे. आणि इथं बघायचं अंतर किती आहे, ते इथं आहे 2 इंचाचं अंतर. तसंच त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला 2 इंचाचं अंतर घ्यायचं ह्या डॉटमध्ये. आणि वरती आपल्याला ह्या डॉटचं अंतर आहे, तर इथून आपल्याला सरळ 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथून 2 इंच आणि इथून 1.5 इंच. आणि नंतर ही जी लाईन आहे अशा प्रकारे ह्या डॉटची आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. आणि इथून जर आपला ही कॉर्नर असतो ना, इथून आपल्याला हा जो डॉट आहे तो 3 इंचापर्यंत घ्यायचा असतो. ओके. तर अशा प्रकारे आपली ही 4 टक्स आपले जे डॉट असतात ना 4 डॉट, त्याचं मार्किंग झालेलं आहे. आणि इथं आपल्याला शिलाईत फक्त पाव इंचच घ्यायचं असतं, म्हणजे 0.25 एवढंच, असं जास्त नाही इथं लागत इकडच्या साईडला. आणि पूर्ण डॉट दोन्ही साईडचा मिळून इथं आपल्याला अर्धा इंच जाईल एवढंच आपल्याला इथं डॉटमध्ये घ्यायचं असतं. आणि इथं पण तसंच, इथं पण पाव इंच जाईन एवढं आपल्याला डॉटमध्ये घ्यायचं असतं. तर ही आपला फ्रंट पार्टची पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. आणि याच्यात जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा, मी त्याची उत्तरं देईन. ओके. इथे बघा आता हा फ्रंट पार्ट आपला पूर्ण तयार आहे, बॅक पार्ट पण तयार आहे. आणि आपल्याला योगपट्टी आहे ती सेपरेट काढायची आहे. तर योगपट्टी किती घ्यायची, तर योगपट्टी पुढच्या साईडला 4 इंच, कारण 3 इंच आपली तयार राहणार आहे आणि इकडची आपली 2.5 इंच तयार राहणार आहे. तर 1 इंच आपल्याला जोडायला जातं, खाली अर्धा इंच आणि वर अर्धा इंच. त्यामुळे इकडच्या साईडला 4 इंच आणि इकडच्या साईडला आपल्याला 3.5 इंच अशा प्रकारे योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे. आणि योगपट्टीचं मार्किंग घेताना छातीचं कमरेचा चौथा भाग 7.5, त्यात 1 इंच डॉटसाठी 8 आणि 2 इंच शिलाई मार्जिन, तर 10 इंचावर अशा प्रकारे 7.5, 8.5, 9.5, 10.5 अशा प्रकारे आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे 10.5 इंच. किंवा तुम्ही इथं डायरेक्ट बॅक पार्ट ठेवून पण मार्किंग करू शकता. हा जो आपला बॅक पार्ट आहे ना तेवढंच आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे तसंही केलं तरी बरोबरच येतं. ओके. कारण तुम्ही म्हणता 1 इंच याला डॉट नाही, पण डॉट जरी नसला तरी आपल्याला हुकाई पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा जातं आणि साईडची शिलाईमध्ये आपल्याला अर्धा इंच जातं. त्यामुळं इथं आपण बॅक पार्ट जेवढा आहे तेवढा घेतला ना सॉरी परफेक्ट येतं. आणि कमरेचा चौथा भाग एवढंच घेतलं तर मग थोडंसं कमी पडतं. त्यामुळे जेवढा बॅक पार्ट असेल तेवढंच घ्यायचं आपल्याला इथं. तर बघा इथे बघा मी 4 इंचावर मार्किंग करते. आणि ही जी पूर्ण कटिंग आहे ती मी माझ्या पद्धतीने सांगत आहे. प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते.
तर इथं आपल्याला 3.5 इंच मार्किंग करायचं आहे. तर थोडंसं कमी पडते तर ठीक आहे. चला, तर इथे बघा अशा प्रकारे योगपट्टीचा शेप देऊन आपल्याला योगपट्टी तयार करून घ्यायची आहे. आता योगपट्टी पण तयार झाली. आता हे पार्ट बाजूला ठेवूया आणि आपण बाहीची कटिंग करून घेऊया. आता बघा 1 मीटर मधला एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे बाहीसाठी. याच्यातच आपल्याला पफ स्लीव्स कट करायचे आहे. तर पफ स्लीव्स कट करण्यासाठी इथे बघा हा 2 फोल्ड मध्ये आहे. आता आपण याला 4 फोल्ड मध्ये करूया. ओके, इथे बघा अशा प्रकारे ही 4 फोल्ड मध्ये हा कपडा ठेवलेला आहे. तर इथे आपल्याला बाहीची उंची घ्यायची. अगोदर आपल्याला नॉर्मल बाही कटिंग करायची आहे, नंतर पफसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर आपली जी मेन बाही आहे ती 10.5 इंचाची आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 11.5 इंचावर मार्किंग केलं. इथं पण आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायचं. आणि आता तिथं बघा रुंदीला किती घ्यायची आपल्याला बाही. तर रुंदीला आपल्याला घ्यायची 9.5, कारण आपण पूर्ण ब्लाऊज हा 9.5चा कटिंग केलेला आहे, म्हणजे 38 साईजचा. तर 38 साईजचा चौथा भाग येतो 9.5. तर इथं आपल्याला बाही पण 9.5 इंचाचीच कटिंग करायची. पण इथं साईडला आपल्याला 1.5 इंच कपडा कमी पडतोय. तर 1.5 इंच कपडा आपण नंतर त्याला साईडला जॉईंट करणार आहोत. तो मला मी फक्त इथं आता सध्या दाखवते कसं जॉईंट करायचं आणि कसं ठेवायचं ते. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो आहे ना 1/2 इंच आतमध्ये ठेवायचा आहे, कारण तेवढं आपल्याला जोडायला जातं. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे ठेवला ना. आता इथं आपल्याला 11.5 इंच घेतलंय ना, तिथून आपल्याला 3 इंच डाऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे 3 इंच डाऊन घेतल्यानंतर इथं आपल्याला 9.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि 2 इंच आपण स्ट्रेट इथं शिलाई मार्जिन घेतलं होतं. आणि इथं आपलं दंडगेर किती आहे. तर दंडगेर आहे आपला 5.25 इंच. तर इथं 5.25 इंचावर मार्किंग करायचं आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन. आणि इथे बघा अशा प्रकारे नंतर क्रॉस जोडून घ्यायचं. इथे बघा ही आपले पूर्ण झालं. पण आता हा मी पार्ट आहे तो साईडला काढून ठेवते, कारण आता शेप द्यायला जमणार नाही. मग नंतर आपण याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा जिथं आपल्याला आलं का नाही 8 इंच बरोबर, कारण आपला मुंडा आहे 16 इंचचा. तर बरोबर इथं 8 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं. या पद्धतीने तुम्ही जर बाहीची कटिंग केली ना तर बाही एकदम परफेक्ट येते. तर इथे बघा अशा प्रकारे अगोदर आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता सरळ लाईन आखल्याच्या नंतर इथं 8 आलंय ना, त्याचा असा हाफ करून घ्यायचा आणि इथं 4 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं. आता हे जे मार्किंग केलंय इथं आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच मार्किंग करायचं, वर आणि खाली दोन्ही पण साईडला अर्धा इंच, म्हणजे दोन्हीतला जो गॅप आहे तो आपला 1 इंचाचा. समजला. आता इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी आकार देताना इथं बघा अशा प्रकारे घेऊन याच्यात घेऊन इथं 1 इंच स्ट्रेट जाईन एवढं अशा प्रकारे सरळ आपल्याला हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार. आणि फ्रंट मुंड्याचा आकार देताना याच्यात ऍड करून इथून वरती घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. झाला. ही झाली आपली बेसिक स्लीव. आता पफ स्लीव साठी आपल्याला इथं वरती तुमचा जर जास्त कपडा शिल्लक असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण माझं इथं 3 इंच शिल्लक आहे म्हणून मी इथं 3च इंच घेणार आहे. इथं 3 घेतलंय. तर आडवं पण अशाच प्रकारे आपल्याला 3 इंच घ्यायचं आणि इथं अशी सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, आता सरळ लाईन आखल्याच्या नंतर इथून आपल्याला बघा अशा प्रकारे पूर्ण पफ साठी शेप द्यायचा आहे. ओके, आला ना परफेक्ट शेप. अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि आता ही जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला पुढचा आकार कट करायचा नाहीये आताच. आता पूर्ण बाहीचं पण ड्राफ्टिंग बघू शकता तुम्ही. इथे बघा अशा प्रकारे आपली पूर्ण बाही आहे. ही 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथून जो
बाहीचा आकार आहे ते, आणि आपण इथून आपण प्लेट द्यायला चालू करणार। जिथून आपला आकार इथून वरती चालू झालाय तिथून आपण प्लेट द्यायला चालू करणार। झाला नाही आपला परफेक्ट ड्राफ्टिंग। आणि हा जो जॉईंट आहे तो हा फक्त दोनच आहेत। असाच अजून एक आपण काढून घेणार आहोत, कारण आपले हे 4 पार्ट आहेत। ते बघा, हे पार्ट काढून झालेले आहेत आणि बाही पण आपले काढून झालेले आहे। आता हे सगळे पार्ट आपण मेन कपड्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहोत। तर इथे बघा मी ब्लाऊज पीस हातरून घेतलेला आहे। आता याच्यावर जे आपण कटिंग केलेले सगळे पार्ट आहेत ते ठेवून आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे याच्या पुढचा जो शिलाईचा व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि याचा शिलाईचा व्हिडिओ पण तुम्ही अगदी सहजपणे बघू शकता। त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका। ते जर नाही दाबलं तर तुम्हाला व्हिडिओ सबस्क्राईब केलं तरी त्याचं नोटिफिकेशन भेटत नाही, त्यामुळे बेल आयकॉन जरूर प्रेस करा। फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।